नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 6 च्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचा हा जो धडा आहे ना मुलांनो, 1.3 द वाइल्ड बोर अँड द फॉक्स. हा काय दिसतोय तुम्हाला चित्रामध्ये? सांगा बघू जरा. काय म्हणतात ह्याला? रानडुक्कर म्हणतात ह्याला. काय म्हणतात? रानडुक्कर. तर जरा हा आपण डुकरासारखाच असतो, पण हा जरा जंगली असतो. तो रानात राहणारा असतो, म्हणून त्याला रानडुक्कर सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर द वाइल्ड बोर. वाइल्ड बोर म्हणजे रानडुक्कर, जंगलामध्ये राहणारा रानडुक्कर. अँड द फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्ह्याला फॉक्स म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि वाइल्ड बोर म्हणजे रानडुक्कर. आणि हे लिहून काढायचं हा मुलांनो, पेन्सिलीने. कारण की तुम्हाला स्पेलिंग सगळे पाठ झाले पाहिजेत ना. पेनाने लिहा, पेन्सिलीने लिहा, आपण लिहून काढा 10-10 वेळा. म्हणजे तुम्हाला स्पेलिंग पाठ झाले पाहिजे, तरच तुम्ही उत्तर लिहू शकणार आणि अर्थही तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. तर करूया का सुरुवात आपण? व्हेरी गुड. तयार आहात ना तुम्ही? शाबाश. चला मग. वन डे. एके दिवशी अ वाइल्ड बोर. रानरेडा जो होता. वॉज म्हणजे भूतकाळ. इजचा भूतकाळ वॉज. ठीक आहे. म्हणजे हे भूतकाळातील ही गोष्ट आहे. वन डे अ वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स. आता टस्क म्हणजे काय? हे जे दात दिसत आहेत ना, हे जे दात दिसत आहेत ना तुम्हाला, ह्याला टस्क म्हणतात. काय म्हणतात? टस्क. हे हत्तीला सुद्धा असतात की नाही, बाहेरील दात. ठीक आहे. टस्क म्हणतात त्याला. तर वन डे अ वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग. शार्पनिंग म्हणजे धार करणे. पेन्सिल शार्पन करता की नाही तुम्ही? शार्पनरने म्हणजे काय करतो तुम्ही? शार्पनिंग करता. तर अ बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. मग तो कशाला त्याचे दात कशाने तो शार्प करत होता? म्हणजे टोकदार करत होता. शार्पनिंग म्हणजे टोकदार करणे. जसं तुम्ही पेन्सिल शार्पनिंग करताना, तसंच हा त्याचे जे दात आहेत की नाही, तो एका झाडाला तो घासून घासून त्यांना धारदार बनवत आहे. ठीक आहे. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. आणि ते तो फारच काळजीपूर्वक करत होता. There lived a fox in the same forest. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा सुद्धा राहत होता. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. आता हा जो कोल्हा असतो ना, तो लबाडच असतो, माहिती आहे ना तुम्हाला. He was always looking for a chance. तो नेहमी संधीच शोधायचा. चान्स म्हणजे संधी शोधायचा. टू मेक अ फन ऑफ अदर एनिमल्स. दुसऱ्यांचं काहीतरी असं टिंगलबाजी करण्यासाठी, मस्ती करण्यासाठी, मजाक करण्यासाठी तो जंगलामधल्या कोणत्या ना कोणत्या प्राण्याला त्याची टिंगल करण्यासाठी तो संधीच शोधत असायचा. When he saw the wild boar. आता त्याने कोणाला बघितलं? या रानडुकराला बघितलं. He decided to tease him. He decided म्हणजे त्याने ठरवलं की त्याला काय करायचं, आता त्याची खोड काढायची, त्याची आता मस्ती करायची, असं त्याने ठरवलं. आता कळ काढतो ना आपण, एखादा व्यक्ती काहीतरी काम करत असेल तर उगाच त्याला चिमटा काढायचा, कळ काढायचं त्याचं. तशाच प्रकारे त्याने सुद्धा त्याला टीज करायचं ठरवलं. He began to walk around the tree. आता तो काय करू लागला? झाडाच्या भोवती. अराउंड द ट्री म्हणजे झाडाच्या भोवती
तो चालू लागला. वॉक म्हणजे चालणे, तर तो चालू लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट, त्याने डावीकडे बघितलं, उजवीकडे बघितलं. कोल्ह्याची नाटकं बघा तुम्ही, फॉक्सची. अँड अप अँड डाऊन, मग वर बघितलं. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. आता त्याने लेफ्ट राईट, डावीकडे, लेफ्ट म्हणजे डावीकडे, राईट म्हणजे उजवीकडे, अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. तर त्याने सगळीकडे पाहिलं. ही ऑल्सो बिगेन टू ऍक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्कॅर्ड. आणि तो अशा प्रकारे ऍक्टिंग करू लागला. बिगेन टू ऍक्ट, त्याने ऍक्टिंग करायला सुरुवात केली की तो रिअली स्कॅर्ड, तो सुद्धा खरंच घाबरलेला आहे असं तो ऍक्टिंग करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण हा जो रानडुक्कर होता, डिड नॉट पे, त्याच्याकडे त्याने अटेन्शन म्हणजे अजिबात लक्ष दिलं नाही. डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम, मग त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वॉक. तो त्याचं, आता इथे मध्ये राईट म्हणजे उजवच येत नाही. आता इथे राईटचा अर्थ असा होतो की तो मात्र त्याचंच काम करत होता. तो त्याचे दात घासत होता की नाही, तेच काम करत होता. त्याने बघितलं की हा कोल्हा काहीतरी करतोय अशी नाटकं, त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो मात्र आपले दातच घासत राहिला. ठीक आहे. इंग्रजीमध्ये शब्दांचे अर्थ बदलतात. वाक्यानुसार शब्दांचे अर्थ बदलतात. जरी स्पेलिंग एकच असलं तरी सुद्धा त्यांचा अर्थ वेगळा असतो. आता इथे आपण वरती लेफ्ट अँड राईट, राईट म्हणजे उजवीकडे वाचलं की नाही, आणि इथे ही केप्ट राईट म्हणजे त्याने चालूच ठेवलं त्याचं दात शार्प करायचं काम. At last the fox said with a grin, म्हणजे दात काढून, असं ते निर्लज्जासारखं हसतात ना, तसं दात काढून तो फॉक्सने शेवटी त्याला विचारलं. ॲट लास्ट म्हणजे शेवटी त्याने त्याला दात काढून विचारलंच. व्हाय आर यू डुईंग दॅट, हे तू का करत आहेस. व्हाय म्हणजे का. व्हाय वरून प्रश्न लिहायला जर तुम्हाला सांगितलं तर व्हाय आर यू डुईंग दॅट, हे तू का करत आहेस. आय ट्राईड व्हेरी हार्ड, मी खूप प्रयत्न केला. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी और डेंजर, पण मला इथे जंगलामध्ये काहीच हिडन म्हणजे लपून बसलेला, एनिमी म्हणजे शत्रू. पेन्सिलीने लिहत जा, मी अर्थ सांगत आहे ते. ठीक आहे. आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी, लपून बसलेला शत्रू, एनिमी म्हणजे शत्रू, और डेंजर किंवा काहीतरी असा धोका आहे असं मला काहीही दिसत नाहीये आजूबाजूला. ट्रू, मग तो त्याला रानरेडा जो होता, रानडुक्कर जो होता, त्याने त्याला उत्तर दिलं ट्रू, बरोबर आहे. रिप्लाइड द बोर, त्याने जो तो डुक्कर होता त्याने त्याला उत्तर दिलं. जस्ट नाव देर मे नॉट बी एनी डेंजर, आत्ता सध्या तरी ते काहीही डेंजर असण्याची शक्यता नाहीये. बट व्हेन इट रिअली कम्स, जर समजा आता काहीही असं खतरा आलं, डेंजर आलं, देर वॉन्ट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क, तेव्हा मला माझे जे टस्क आहेत, माझे जे दात आहेत, त्या शत्रूचा सामना करू मी का थांब मी जरा दात माझे धार करतो आणि मग आपण लढूया असं करणार आहे का. नाही ना. तर कोणतंही संकट येण्याआधी आपण तयारीमध्ये असलेलं बरं की नाही, की संकट आल्यावरच लागायचं तयारीला, असं नसतं ना ते. तर देर वुड नॉटचं हे शॉर्ट फॉर्म आहे वॉन्ट. ओके. देर वॉन्ट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क, तेव्हा काय मला दात शार्प करायला वेळ मिळणारच नाही.
माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. मग त्यासाठीच आपले वेपन्स म्हणजे काय? वेपन्स म्हणजे हत्यार. आता ह्याला वाचण्यासाठी ह्याचे हत्यार काय आहेत? ह्याचे दात आहेत, ह्याचे टस्क आहेत. तर ते माझे जे वेपन आहेत तर ते मला नेहमी रेडी करूनच ठेवावे लागतात. म्हणून तो काय करून ठेवत आहे? शार्प करून ठेवत आहे. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. जर मी माझे दात शार्प करून तयार नसलो तर मला खूप त्रास सहन करावा लागेल. ओके, सफर म्हणजे खूप कष्ट सहन करावं लागेल, खूप त्रास सहन करावा लागेल. आता ह्या स्टोरी मधून आपल्याला काय शिकायला मिळतं की दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. ह्या गोष्टीतून आपल्याला हे समजतं की आपल्याला नेहमी तयारीत असायला पाहिजे. संकट काय तुम्हाला पत्र लिहून किंवा फोन करून येणार का? अरे मी येतोय रे म्हणून. करोना काय फोन करून आला होता का आपल्याकडे? मी येतोय पूर्ण जगाला हलवण्यासाठी म्हणून? नाही येत ना संकट, कधीही सांगून येत नाही. म्हणून आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. कोणतंही काम शेवटी मी करणार, नंतर करणार, जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा बघूया, असं पुष्कळ मुलांना सवय असते की नाही. मम्मी बोलते, पप्पा बोलतात, अरे अभ्यास करा रे, अभ्यास करा, आता काय परीक्षा नाही, आता कशाला अभ्यास करायचं, असं म्हणता की नाही तुम्ही. आणि मग ऐन परीक्षेच्या वेळी बसता मग दिवस रात्र लिहायला. वया पूर्ण नाही करत वेळेवरती. मग अचानक मॅडम म्हणतात की अरे वही द्या पूर्ण करून, उद्याच्या उद्या पाहिजे मला, मी बघणार आहे. बसले मग रात्रंदिवस. मग बिचारी मम्मी पण लागली कामाला, बहिणी पण लागल्या कामाला, तुम्ही पण लागले कामाला. म्हणून जेव्हाच काम तेव्हाच केलं पाहिजे. ठीक आहे, नंतर बघूया, उद्या करूया, असं करत करत कामं पुढे ढकलायची नसतात. हे मेसेज आपल्याला ह्या गोष्टीमधून समजतं. ठीक आहे, तर संकट येण्याआधीच आपल्याला तयारीत राहिलं पाहिजे, सावधानी बरतली पाहिजे. आता जसं हे करोना सुरू आहे की नाही, त्याच्यामध्ये आपल्याला करोना होऊ नये म्हणून आपण नाकावरती मास्क घातला पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे, पाय स्वच्छ धुतले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. तर आपण वाचू. नाही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं तर मग होईल करोना. असंच आहे ते सुद्धा. ठीक आहे, ओके. मला वाटतंय तुम्हाला ही जी गोष्ट आहे, हा जो धडा आहे तो मी शिकवला आहे तो व्यवस्थित समजलेला आहे. जर का तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आणि जर नाही आहे काही शंका तर एक थँक्स तुम्ही मला देऊ शकता, हो की नाही. आणि लाईक करायला विसरायचं नाही. आता ह्याच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार तुम्हाला, पण आधी तुमचे लाईक्स किती आहेत ते मी बघते. ठीक आहे, मग मी प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर पाहिजेत तुम्हाला, तर लवकरात लवकर लाईक्स द्या. जेवढे व्ह्यूज तेवढे लाईक्स भेटलेच पाहिजे. ठीक आहे, ओके. आता तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा, फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. माझं चॅनल आहे मोफत मोफत मोफत. तर ह्या सुवर्ण संधीचा फायदा उचला मुलांनो, आणि सगळ्यांना तुमच्या शेजारी पाजारी मित्र मैत्रिणी सगळ्यांना ह्या संधीचा फायदा घेऊन द्या. करणार ना तुम्ही एवढं माझ्यासाठी? थँक्यू, किती चांगले आहात तुम्ही. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बाय बाय.